आपण कधी विचार केलाय का की 20 वर्षांपूर्वीचं आपलं जेवणाचं ताट आणि आजचं ताट यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा फरक फक्त चवीपुरता नाही तर आपल्या आरोग्यावरही त्याचा थेट परिणाम होतोय. चला तर या बदलामागची गोष्ट समजून घेऊया. हे किती विचित्र आहे नाही का? म्हणजे बघा, आजकाल आपण आरोग्याबद्दल किती जास्त बोलतो, किती जागरूक झालो आहोत. डाएट प्लॅन्स, हेल्थ टिप्स सगळीकडे आहेत. पण गंमत म्हणजे 15-20 वर्षांपूर्वी जेव्हा हे फारसं काही नव्हतं, तेव्हा लोक उलट जास्त निरोगी होते. मग असं का होतंय? याचं उत्तर कुठे लपलंय? तर ते आहे आपल्या स्वयंपाकघरात आणि आपल्या रोजच्या सवयींमध्ये. चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला थोडंसं मागे जाऊया. कल्पना करा की आपण 20 वर्ष मागे गेलोय. तेव्हा आपलं जेवण कसं होतं? आपलं ताट कसं दिसायचं? आता ही तुलना बघा, किती स्पष्ट आहे सगळं. 20 वर्षांपूर्वी कसं होतं? जेवण म्हणजे घरचं, ताजं, ऋतूनुसार भाज्या फळं खाल्ली जायची. जंक फूड ते कधीतरी सणासुदीला किंवा बाहेर गेल्यावर. रोजच्या जेवणात त्याचा पत्ताच नव्हता. आणि म्हणूनच शरीर आतून मजबूत होतं, प्रतिकारशक्ती एकदम उत्तम होती. म्हणजे थोडक्यात काय, तर आपलं साधंसं जेवणच आपल्यासाठी औषधाचं काम करायचं. मग अचानक असं काय घडलं की सगळंच चित्र पालटडलं? आपलं इतकं चांगलं, पौष्टिक अन्न अचानक कसं बदललं? खरं तर यामागे 2 मुख्य कारणं आहेत, जी आपल्या आयुष्यात इतकी सहजपणे आली की आपल्याला कळलंच नाही. पहिला कारण म्हणजे सोय. आपली जीवनशैली धावपळीची झाली, वेळ कमी पडू लागला. मग अशा वेळी पटकन तयार होणारं झटपट जेवण हवं. इथूनच पॅकेटमधल्या पदार्थांनी आपल्या घरात प्रवेश केला. आणि दुसरं कारण म्हणजे शेतीत झालेला बदल. जास्त उत्पादन काढण्याच्या नादात रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर प्रचंड वाढला. त्यामुळे काय झालं तर धान्याचा आणि भाज्यांचा नैसर्गिकपणा, त्यातली मूळ पोषण तत्व कमी झाली. म्हणजे बघा, या 2 गोष्टींनी मिळून आपलं पूर्ण ताटच बदलून टाकलं. आणि या बदलाची किंमत, हो, ती तर आपल्याला मोजावीच लागणार ना. आणि ती आपण आज आपल्या आरोग्याच्या रूपाने मोजतोय. या तक्रारी बघा, आजकाल या किती सामान्य वाटतात नाही का? तरुण वयातच थकवा येणं, सारखं आजारी पडणं, म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होणं, पोटाचे त्रास तर घराघरात पोहोचले आहेत. वजन तर विचारूच नका, अगदी सहज वाढतं. आणि एक प्रकारचा अशक्तपणा सतत जाणवत राहतो. हे आता फक्त मोठ्या माणसांपुरतं मर्यादित नाहीये, तर मुलांमध्येही हे दिसतंय. आणि या सगळ्याचं मूळ कुठेतरी आपल्या बदललेल्या जेवणात आहे. आजकाल आपण जे प्रक्रिया केलेले म्हणजे पॅकेटमधले पदार्थ खातो, त्यात 3 गोष्टी प्रमाणापेक्षा खूप जास्त असतात: तेल, साखर आणि मीठ. चवीला हे छान लागतं, पण हे 3 घटक म्हणजे आपल्या शरीरासाठी छुपे शत्रू आहेत. ते हळूहळू, अगदी सावकाशपणे आपल्या शरीराला आतून पोखरत असतात. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे माहितीये? ह्याचं नुकसान लगेच दिसत नाही. सुरुवातीला आपल्याला काहीच वाटत नाही, सगळं ठीक वाटतं. पण काही वर्षांनी जेव्हा शरीर आतून कमजोर होतं तेव्हा त्याचे परिणाम दिसायला लागतात. आणि तोपर्यंत बऱ्याचदा उशीर झालेला असतो. पण थांबा, घाबरून जाऊ नका. अजूनही सगळं काही आपल्या हातात आहे. आपण हे चित्र नक्कीच बदलू शकतो. कसं ते पाहूया. पण जर आपण असंच चालू ठेवलं तर आपल्या पुढच्या पिढीचं काय? त्यांना लहान वयातच लठ्ठपणा, अशक्तपणा आणि मधुमेहासारख्या आजारांना सामोरं जावं लागेल. विचार करा, ही किती गंभीर गोष्ट आहे. पण चांगली बातमी ही आहे की हे भविष्य आपणच घडवणार आहोत आणि ते आपण बदलू शकतो. आणि त्यासाठी काही खूप मोठं करायची गरज नाहीये. फक्त 3 छोटे, सोपे बदल. पहिलं, घरी बनवलेल्या जेवणाला प्राधान्य द्या. दुसरं, पॅकेटमधले तयार पदार्थ जितके शक्य आहेत तितके कमी करा. आणि तिसरं, आपल्या आहारात ताजी फळं आणि भाज्या भरपूर ठेवा. बघा, हे किती सोपं आहे. एवढं जरी केलं ना तरी खूप मोठा फरक पडू शकतो. शेवटी एक प्रश्न, आपल्या ताटात आपण जो एक छोटासा बदल करतो तो खरोखरच आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य बदलू शकतो का? मला वाटतं याचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या रोजच्या जेवणाच्या निवडी किती महत्त्वाच्या आहेत याचा जरा विचार करा, कारण आपलं आरोग्य आपल्याच ताटात आहे.